सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताचे अभाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे निघे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी योंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीव्य तिखल शक्तिधर स्वधामना अन्यांशस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवती पुरुषाय स्तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडरिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हो सरे चरण संताचे हो सरे चरण संताचे हो सरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्स्त्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम वंशी विभूषित करा नवनीर दाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः गजानना गुणगरा परममंगला पावना अशी चौगे हरी दुर्तते विदुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझविने अमासरा करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा संपाद ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविरा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविरा नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा
घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी अकारण कारण करुणा वरुणालय, भक्तवांछा कल्पतरू, अखिल कोट जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, विदर्भ पंढरीचे राजे संत सम्राट बाल योगी आदिकरून सकळ संत महात्म्यांच्या असीम अपार आणि अपूर्व अनुग्रहातून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पुण्यक्षेत्र करंजी या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन, त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवताची कथा, त्याप्रमाणे अखंड ज्ञानयज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा या ठिकाणी सुंदर अशा प्रकारामध्ये संपन्न होत असताना आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी भगवत चरणारविंदी कीर्तन सेवा समर्पित करण्याचा योग माझ्यासारख्या कशित पामराच्या वाट्याला आलेला आहे आणि म्हणून तूर्त वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन पाहायचं आहे। या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आहे। ज्ञानेश्वरी पारायण करते परम आदरणीय श्रद्धेय श्री मोहन महाराज उंबाड आहेत। त्याचप्रमाणे भागवत कथा ज्यांच्या श्री मुखारविंदातून आपण श्रवण करत आहात ते आमचे परम मित्र कृष्णकृपांकित श्री शिवाजी महाराज बाळूकर महाराजांची कथा आहे आणि महाराजांचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी संस्थेतले विद्यार्थी दररोज कीर्तनासाठी हरिपाठासाठी आपल्या गावामध्ये आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व गायन कलेमध्ये प्रसिद्ध असणारी मंडळी, सुंदर गायक मंडळी या ठिकाणी आपल्या गावामध्ये यावर्षी सेवा देण्यासाठी आलेले आहेत। आमचे हरिभक्तपरायण संगीत विशारद भागवत महाराज मार्कड आहेत। त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण परम मित्र संगीत विशारद रमेश महाराज गिरी, मृदंगाचार्य रामकृष्ण महाराज गरड, श्रीहरी महाराज मापारी आहेत आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनातून आणि गजरमुक्ताईचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे सर्व कीर्तन लाईव्ह ऐकत आहात। लाईव्ह त्याचं प्रेक्षेपण सुद्धा होत आहेत, आपण सर्व ऐकत आहात। ते आमचे परम आदरणीय आमचे बंधू गजानन महाराज गायकवाड हे सुद्धा मृदंगाच्या साथीला या ठिकाणी आहेत। आज या कीर्तनासाठी ज्यांचं सौजन्य आहे ते परम आदरणीय श्री नारायण निवृत्तीजी गरड यांच्या सौजन्याने आजची सेवा होत आहे आणि म्हणून तूर्त वेळेमध्ये अभंगाचा थोडक्यात आपल्याला भाव पाहायचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संत वर्णनासाठी प्रवृत्त झालेले आहेत। एकंदरीत महाराजांचा गाथा जर आपण पाहिला, फक्त लक्ष माझ्याकडे द्या, काही हरकत नाही। एकंदरीत महाराजांच्या गाथ्याचं जर आपण अवलोकन केलं तर त्या महाराजांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरणं येतात। महाराजांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहे। संतपर प्रकरण आहे, उपदेशपर प्रकरण आहे, मिरासीपर प्रकरण आहे। महाराजांच्या गाथ्यामध्ये एकविध स्वरूपाचं प्रकरण आहे। महाराजांनी त्या एकविध स्वरूपाच्या प्रकरणामध्ये आपली एकविधता, आपली अनन्यता, आपली एकनिष्ठता आणि पांडुरंगाशी दाखवून दिलेली आहे। महाराज म्हणतात, देवा तुझे अनंत नावं असतील ना, किती नावं आहेत देवाची? विठ्ठल सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनाम आहे, गोपाल सहस्रनाम आहे, अनंत देवाचे नाव आहेत। परंतु देवा आमचं चित्त हे विठ्ठल नामासी, पांडुरंग नामासी आकृष्ट आहे। देवा तुझे अनंत रूप असतील आणि म्हणून तुझे अनंत रूप आहेत। भागवतामध्ये 24 प्रकारचे अवतार आहेत, त्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार आपण मानतो प्रमुख रूपाने। इतक्या अवतारामध्ये भगवान तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुझे इतके अवतार असतील ना, पण आमचं चित्त फक्त पांडुरंग रूपाशी आकृष्ट झालेलं आहे। कधी कधी देवाच्या नामाविषयी, कधी कधी देवाच्या रूपाविषयी, कधी कधी देवाच्या धामाविषयी महाराजांनी आपली एकविधता, आपली अनंतता प्रगट केलेली आहे। ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रामुख्याने 4 धाम आहेत। कोणते कोणते? 4 धाम आहेत, जगन्नाथपुरी, द्वारका, रामेश्वर आणि एक बद्रीनाथ, असे 4 धाम आहेत। परंतु आमचं चित्त फक्त पंढरपुरातल्या वाळवंटाशीच आकृष्ट झालेलं आहे। कधी कधी देवाच्या नामाविषयी, कधी कधी देवाच्या रूपाविषयी, कधी कधी देवाच्या धामाविषयी तुकाराम महाराजांनी आपली एकविधता, आपली अनंतता प्रगट केलेली आहे।
इतकी महाराज एकाग्र आहेत पांडुरंगाशी, इतके महाराज अनन्य आहेत. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात. आकाशामध्ये एक चातक नावाचा पक्षी आहे. पाहला का कोण तुमच्या गावात? पाहला का? ते मोबाईलात पाहणं चालू वाटते त्याचं. सापडला का मोबाईलात? नाही ना. आकाशामध्ये चातक नावाचा पक्षी आहे. काय त्याची विशेषता? तुम्हाला मला वाटते की आपण नांगरणी केली, वखर आणला शेतामध्ये, जमीन सुपीक करून ठेवली, आता वाट पाहतात कशाची? पावसाची. आपल्याला वाटते पाऊस आपल्यासाठी पडतो, पण पाऊस आपल्यासाठी पडत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आकाशामध्ये मेघ दाटून येतात का नाही, ते मेघ फक्त चातक पक्षी असतात. चातकाचे निकनवे मेघ पानियासी धावे, की तयाचे निनावे होय जगदूधरण. आकाशामध्ये मेघ दाटून येतात, त्याचं एकमेव कारण चातक पक्षी आहे. चातक पक्षी, चातक पक्षी इतका आकाशातील पाण्याशी एकरूप आहे. ऐका, कितीही तृषाकांत झाला तरी चातक पक्षी जमिनीवरचं पाणी पित नाही. जमिनीवरचं पाणी पित नाही. एक चातक पक्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याचा घसा कोरडा झाला, त्याला घसा कोरडा झाल्यामुळे भुरळ आली आणि खाली पडला चक्कर येऊन. अशा ठिकाणी पडला की तळ्याच्या काठावर. आता अगदी अगदी हवेची अशी झुळूक यावी आणि झुळूक आल्यानंतर पाण्याची लहरा तयार व्हाव्यात आणि त्याच्या तोंडात पाणी जावं, फक्त इतकं अंतर बाकी राहिलं. त्यानं विचार केला की आपण जर आता चोच उघडली, पाणी आपल्या तोंडात जाईल, काहीच साधन कष्ट करावे लागत नाहीत. पण त्यानं विचार केला की माझ्या कुळामध्ये, माझ्या वंशामध्ये आतापर्यंत जमिनीवरचं पाणी कोण पिलं नाही आणि मी जर पिलं तर माझ्या कुळाला कलंक लागेल. म्हणून त्या चातक पक्षानं तोंड मिटकून घेतलं, चोच मिटकवली. परिणाम त्याचा प्राण गेला, पण जमिनीवरचं पाणी तो चातक पक्षी पिला नाही. इतकी अनन्यता त्या चातक पक्षाची आणि आकाशातील पाण्याशी आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमची तशी एकाग्रता पांडुरंगाशी आहे, आमची तशी एकनिष्ठता. देह जावो अथवा राहो पांडुरंग तुझ भाव, पांडुरंग तुझ भाव, पांडुरंग तुझ भाव. देह जावो अथवा राहो पांडुरंग तुझ भाव, पांडुरंग तुझ भाव, पांडुरंग तुझ भाव. महाराज म्हणतात देह गेला तरी चालेल, पण आम्ही पांडुरंगाशी एकनिष्ठ आहोत. ऐका ऐका, जसं धनवी माणसाच्या, लोभी माणसाच्या मनामध्ये रात्रंदिवस धन खेळत राहताना, त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला सुद्धा रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. रात्रंदिवस आमच्या चित्तामध्ये, आमच्या ध्यानामध्ये पांडुरंग बसलेला आहे. लक्ष देऊन ऐका. आणखीन महाराज प्रमाण देतात, प्रमाणांशी आपल्याला पटवून सांगतात. एक पतिव्रता नावाची स्त्री आहे. कोणाला म्हणतात पतिव्रता? जिच्या मनाला सुद्धा, जिच्या हृदयाला सुद्धा परपुरुषाचा स्पर्श होत नाही, तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवाचो निन स्पर्शे, मी सर्वस्वया तैसे सुबटासी. जिच्या हृदयाला सुद्धा परपुरुषाचा स्पर्श होत नाही तिला पतिव्रता स्त्री म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात आमचं जीवन तसं पांडुरंगाशी एकनिष्ठ झालेलं आहे. नारायण तेजा बरे,
ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आहे त्या पतिव्रता स्त्रीला जसा दुसऱ्या पुरुषाच्या हृदयाला स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे महाराज म्हणतात आमचं जीवन सुद्धा पांडुरंगाशी एकनिष्ठ आहे. महाराज एकविध स्वरूपाचं प्रकरण त्या ठिकाणी गाथ्यामध्ये लिहितात. संबंध गाथा आपण पाहून घ्या, अवलोकन त्याचं करून घ्या. इतके महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत. ऐका ऐका, महाराजांचा हा दरबार आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या मंदिराचं सुंदर असं प्रांगण आहे. नाथषष्ठीच्या पर्वकालावरच आपला हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. आजचा पहिला दिवस, त्यातल्या त्यात हे वातावरण थोडंसं निसर्गाचं आणि बदललेलं आहे आणि त्याच्यामुळं घरूनच लोकांनी विचार केलेला आहे तिथं जाऊन वल्ला झाल्यापेक्षा घरूनच कीर्तन ऐकू. त्याची सुविधासुद्धा गावकरी मंडळींनी केलेली आहे. भरपूर टावर लावून सुद्धा तुताऱ्या लावलेल्या आहेत. जसे महाराज एकविध आहेत, जसे महाराज एकनिष्ठ आहेत, तसं आपण सुद्धा एकनिष्ठ राहायला पाहिजे. कीर्तनामध्ये काही झालं तरी चालेल, पण आम्ही उठणार नाही ना. सगळे सांगा, हो सगळे सांगा, आहे ना. उठणार का? पोरं म्हणले फक्त उठणार नाही म्हणून. पाणी येऊ द्या, तुम्ही दिसत बी नाहीत, लाईट जाऊ द्या फक्त. असो, महाराजांचा हा दरबार आहे. सुंदर कार्यक्रम तुम्ही केला पहिल्याच दिवशी. गायक मंडळी तर इतके छान आहेत. असं म्हणतात जी दमयंती आहे की नाही, दमयंती, नल दमयंती, ते दमयंतीचं रूप असं होतं की तिला बनवण्यासाठी तिचं रूप विश्वात तसं नव्हतं. दुसरं रूप तिच्यासारखं नव्हतंच, इतकी ती सौंदर्यवती होती. तिला पाहून लोक म्हणायचे की ब्रह्मदेवानं हिच्यासाठी स्पेशल माती आणलेली आहे तिला बनवण्यासाठी. त्याप्रमाणे या ठिकाणचे जे गायक वादक मंडळी या सप्ताहाचं स्वरूप आहे, यांचे आवाज तर पाहून असं वाटतंय की स्पेशल ब्रह्मदेवांनी सरस्वती मातेने यांच्यावर कृपा केलेली आहे. आणि म्हणून असे मंडळी तुमच्या छोट्याशा गावामध्ये आलेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. किती ही सुंदर बालगोपाल या ठिकाणी पावल्या खेळतात. आमचे विनेकरी महाराज तर बस पाहायचं काम नाही. त्यांच्या वजनापेक्षा विण्याचं वजन जास्त आहे, तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी चाल सुरू झाली, भजन सुरू झालं की त्यांचं नाचणं सुरू होतंय. आणि म्हणून तुम्ही साथ द्या, टाळी वाजवा. आपण कीर्तन तूर्त वेळेमध्ये सोडणार आहोत. विठ्ठल विठ्ठल समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. एकविध स्वरूपाचे असणारे महाराज. कधी कधी महाराज म्हणतात की आमच्या तोंडातून पांडुरंगाला सोडून दुसऱ्या कोणाचं आम्ही वर्णन करणार नाही. एक गाव आम्ही विठोबाचं नाम, एक गाव आम्ही विठोबाचं नाम, एक गाव आम्ही विठोबाचं नाम, एक गाव आम्ही विठोबाचं एकविध स्वरूपाचे आहेत महाराज. म्हणतात आम्ही बाकीच्यांची स्तुती सुद्धा करणार नाही. आणि जर देवाला सोडून बाकीच्यांची स्तुती आम्ही केली तर ती आमच्यासाठी ब्रह्महत्या घडेल. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचुनी त्या पांडुरंगाला सोडून आम्ही बाकीच्यांची स्तुती करणार नाही. आणि जर झाली तर ती आमच्यासाठी ब्रह्महत्या घडेल. असे 21 स्वरूपाचे असणारे तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये संत वर्णनासाठी प्रवृत्त झालेत. एकाने विचारलं का हो महाराज, तुमच्या भक्तीला काय व्यभिचारपणा प्राप्त झाला का? आज देवाला सोडून तुम्ही संतांचं वर्णन करण्यासाठी प्रवृत्त झालेत, काय कारण आहे? महाराज म्हणतात तुझ्या दृष्टीला देव आणि संत वेगळे दिसत असतील, माझ्या दृष्टीने विचारशील तर देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. मला सांगा, देव आणि संत एक आहेत का दोन? पटकन उत्तर द्या. देव आणि संत एक आहेत का दोन? गावातले लोक उत्तर द्या ना पटकन. एक आहेत ना? गजानन महाराजांचं मंदिर आहे, गजानन महाराज संत आहेत. तुमच्या गावात विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे का? आहे?
मग देव आणि संत जर एक असतील तर दोन मंदिरं का? हा, एक असतील तर दोन मंदिरं का बांधली? दोन मंदिरं का? दोन पुजारी का? दोन आरती का? का? त्याचं कारण काय? महाराज म्हणतात एक आहेत, पण मग खरंच आपण दोन आरत्या करतो, दोन पुजारी आहेत, दोन सप्ते आहेत, दोन मंदिरं आहेत, आम्हाला काही पटत नाही. महाराज म्हणतात पटवून देतो. स्वरूपदृष्ट्या विचार केला तर देव आणि संत एक आहेत, सामर्थ्यदृष्ट्या विचार केला तर देव आणि संत एक आहेत, आणि गौणी वृत्तीनं विचार केला तर देव आणि संत एक आहेत. गौणी वृत्ती कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी गुणांचं सादृश्य, गुणांची जुळवाजुळव एकत्र येते, गुण सारखे जुळले की त्याला गौणी वृत्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ एका मुलीचं लग्न झालं, लग्न होऊन काही दिवसानं ती माहेरी आली, आणि माहेरी आल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटली. मैत्रीण भेटल्यानंतर मैत्रीण विचारलं, का गं कसं आहे तुझं गाव? सासर. कसं आहे तुझं सासर? सांगितलं एकदम चांगलं आहे. मी माडीवर गेले ना आजूबाजूला पाहिलं तर संत्राचे मळे, केळीचे बगीचे, द्राक्षाचे मळे, काहीच पाहायचं काम नाही, सदन गाव आहेत. बर 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 तुझं घर वगैरे? सांगितलं मागच्याच वर्षी बांधलं होतं त्यांनी, 2 ताळी बिल्डिंग आहे, बंगलाच आहे, काही पाहायचं काम नाही. घरातले माणसं? सांगितलं घरातले माणसं सुद्धा चांगले. सासू सासरे? सांगितलं महादेव पार्वतीचा जोडाच आहे, सकाळी उठून त्यांचं दर्शन घ्यावं, इतके चांगले आहेत. बर दीर वगैरे ते सुद्धा आहेत. कागद तुला ननंद वगैरे आहे का? आता ननंद म्हटल्याबरोबर तिनं लगेच नाकतोंड मुरडलं, म्हणायला लागली, बाई ननंद आहे पण इतकी तिखट आहे. 1 महिना तिथं राहिले पण तिचा स्वभाव लक्षात आला, जशी काय लवंगी मिरचीच प्रत्येक शब्दापरत भांडण करते माझ्यासोबत, अशी ननंद आहे. आता मला सांगा, लवंगी मिरची पाहिली का तुम्ही? पाहिले ना? केवढी असते? बोटभर असते, अशी बोटभर. हिची ननंद बोटभर आहे का? ननंद बोटभर आहे का? लवंगी मिरची हिरवी असते, हिची ननंद हिरवी आहे का? हिरवी कलरला नाही. पण हिला सांगायचंय की माझी ननंद इतकी तिखट आहे की लवंगी मिरची सारखी तिखट आहे. तिखट हा गुणधर्म सांगण्यासाठी ननंदेला लवंगी मिरचीची उपमा दिली. म्हटले जाऊ दे, अगं ती किती दिवस राहणार आहे, लग्न झाल्यानंतर ती सुद्धा सासरी जाईल, पण ज्याच्यासाठी तू आम्हाला सोडून गेलीस, ज्याच्यासाठी तू तुझं हे गाव, तुझे आई वडील, तुझी शाळा, आम्ही मैत्रिणी सगळं सोडून ज्याच्यासाठी गेली, तो तुझा मालक कसा काय? म्हणजे मालक तर असा नशिबानच भेटतो. पहिले 6 महिने फोनवर बोलले, त्याच वेळेस लक्षात आलं होतं की हा शब्दाच्या बाहेरचा नाही. पण तुला सांगूच का कसा आहे ते एकदम? अगं महादेवाच्या पुढं बसलेला असतो का नाही, महादेवाच्या पुढं एकदम तसाच आहे. लाईट कमी लागलेत वाटतं इथं, उद्यापासून उजेड करा जरसा. डोक्यातला हो, डोक्यातला म्हणतो मी, विठ्ठल विठ्ठल. महादेवाच्या पुढे कोण बसलेला असतो? हा, तुम्ही जात नाही का महादेवाच्या मंदिरात? अहो सगळे गावाच्या गाव पेटलेत, 1 लोटा जल सब समस्या का हल. कारण भोलेनाथ भोळदैवत आहेत. भक्तों को कभी शिवजी तूने निराश ना किया, मांगा जी ने जो चाहा वरदान दे दिया, मांगा जी ने जो चाहा वरदान दे दिया, बड़ा है तेरा दायरा बड़ा दातार तू, कैलाश के निवासी नमो बार बार हो, आयो शरण तिहारी तार तारलू. सगळे जातात महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाच्या मंदिराच्या पुढे कोण बसलेला असतो? नंदी. मग हिला काय म्हणायचं? माझा नवरा बैल आहे म्हणतात का बाया? असं नाही नाही, बैल नाही म्हणायचं. तिला म्हणायचं की नंदी जसा महादेवाच्या आज्ञेत तसा माझा मालक सुद्धा माझ्या काय मुठीत आहे. याला म्हणतात गुणतः सादृश्य. काय हो देवामध्ये आणि संतांमध्ये गुणांचं सादृश्य? आपण पाहतो देवाच्या अवतारासंबंधी बोलल्या जातं की भगवान परमात्मा या अयोनी तलावर येतो ते कशासाठी? धर्माच्या रक्षणासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. देव
या ठिकाणी येतो ते धर्माच्या रक्षणासाठी, त्याप्रमाणे संत महात्मे सुद्धा धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. आम्ही वैकुंठ वासे आलो याच कारणासे, वैकुंठवासी आलो याच देवाचं कार्य आहे धर्माच्या रक्षणासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी. जर देव येत असेल तर संत महात्मे सुद्धा धर्माच्या रक्षणासाठी येतात. या ठिकाणी गुणांची जुळवाजुळव होते, म्हणून गौणी वृत्तीनं विचार केला तर देव आणि संत एक आहेत. स्वरूपदृष्ट्या विचार केला तर देव आणि संत एक आहेत. देवाचं स्वरूप काय? भागवत आपण ऐकतो, आजच श्लोक झाला असेल. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या देवाचं स्वरूप असं आहे की तो सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. प्रत्येक शब्दाची व्याख्या, त्याचं विश्लेषण करण्याची आपल्याकडे वेळ नाहीये. भगवान परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहेत. संत महात्मे सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव जर सच्चिदानंद स्वरूप असेल तर मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंद कान होती ते. संत महात्मे सुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहेत. ऐका, भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे तो कैवल्य स्वरूपाचा आहे. कैवल्य निर्गुण हेतू असं श्रुती माता वर्णन करते. जर भगवान परमात्मा कैवल्य स्वरूपाचा असेल तर आमचे संत महात्मे सुद्धा कैवल्य स्वरूपाचे आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा भगवान परमात्मा कैवल्य स्वरूपाचा जर आहे तर आमचे संत महात्मे सुद्धा कैवल्य स्वरूपाचे आहेत. आणखीन भगवान परमात्म्याचं एक स्वरूप सांगितलं जातं, देव व्यापक स्वरूपाचा आहे. किती व्यापक आहे देव? तर देव नाही असं ठिकाणच नाही. जसं आकाशाच्या बाबतीत बोललं जातं, आकाश के नाही, आकाश आकाश हे सर्वत्र वसावे. जसं आकाश सर्वत्र आहे त्याप्रमाणे भगवान परमात्म्याचं अस्तित्व सुद्धा सर्व ठिकाणी तो व्यापक आहे. सर्व ठिकाणी विठ्ठल जय सई बरला भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे. भगवान परमात्मा सर्वांना व्यापून त्या ठिकाणी बोलतात. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, मी एवढा मोठा व्यापक, पण या संत महात्म्यांचं चित्त मला सुद्धा गवसणी घालणार आहे. जयाचे चित्त गवसणी माझं व्यापक आहेत. स्वरूपदृष्ट्या विचार केला तर देव आणि संत एक आहेत. सामर्थ्याच्या दृष्टीनं विचार केला तर देव आणि संत एक आहेत. सामर्थ्य काय देवाचं? आपण ज्ञानेश्वरीच्या अगोदर एक श्लोक म्हणतो, ज्ञानेश्वरी पारायणाच्या अगोदर,
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. देवाची कृपा जर आपल्यावर झाली तर मुका माणूस बोलायला लागतो, पांगळा माणूस चालायला लागतो. आपण पाहतो आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तर. ज्ञानेश्वर महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या सोहळ्यामध्ये 80 वर्षाचे म्हातारे लोक, ज्यांना घरी चालता येत नाहीत असे म्हातारे लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये टाळ घेऊन पताका घेऊन नाचायला लागतात. हा वारकरी संप्रदायाचं वैभव आणि वारकरी संप्रदायातील हा सर्वोच्च आनंद आहे. आणि ऐका, आज एवढ्या पालख्या निघतात, वयस्कर लोक असतात पण थकत नाहीत, कारण भगवान परमात्म्याची कृपा आहे. लक्ष देऊन ऐका, परमात्म्याची कृपा झाली तर पांगळ्याला सुद्धा पाय फुटतात, तो सुद्धा वारी करू शकतो. संत महात्म्यांचे जीवन, त्यांची कृपा सुद्धा अशीच आहे. संत महात्म्यांची कृपा झाल्यानंतर मुका बोलतो यात नवल नाही हो. ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेडा बोलला रेडा, पांगळे चालतात यात नवल नाही. संतांच्या कृपेने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. चौरंगीनाथ मत्स्येंद्रनाथाच्या भेटीला आणि भग्न अवयव झालेले असताना सुद्धा सप्तशृंगी गडाचा प्रवास करून वर गेले, ती संतांची कृपा आहे. महाराज, देव आणि संतांची कृपा जर सारखी असेल, जर एक असतील, ते स्वरूपाने एक असतील, सामर्थ्याने एक असतील, गौणी वृत्तीने विचार केला तर एक असतील, तर आम्ही सामान्य मनुष्य आहोत. आम्ही दररोज हरिपाठ घेतो. आम्ही हरिपाठात असं ऐकलंय की देवाचं नाव घेतलं की काय मिळतं हो? हा, काय मिळतंय? 2000 रुपये पडतात अकाउंटवर, असं होतंय का? देवाचं नाव घेतलं तर पुण्य लागतंय. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. देवाचं नाव घेतलं की पुण्य मिळते. पुण्य तसं संतांचं नाव घेतल्यानंतर पुण्य मिळेल का आम्हाला, असा प्रश्न आहे. तुम्ही तर म्हणता देव आणि संत एक आहेत, मिळेल का आम्हाला पुण्य? महाराज म्हणतात पुण्यच नाही मिळणार तर तुम्ही पुण्यवंत व्हाल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे.
हरिदास महाराज वारकरी चाल म्हटले. वा वा. ऐका, जर देवाचं नाव घेऊन जर पुण्य लागत असेल तर संत महात्मे म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या नावानं सुद्धा मनुष्य पुण्यवंत होतो. पुण्यवंत वंत हा प्रत्यय लागलेला आहे, अर्थात अमाप असं पुण्य तुमच्या पदरी पडतंय संतांचं नाम घेतल्याने. पण ऐका, या जगात तुम्हाला काय वाटतं, लोक पुण्याच्या मागेत का आणि पैशाच्या मागेत? तुमच्याकडे कसं काय, तुमच्या गावात लोक पैशाच्या मागेत का पुण्याच्या मागेत? सरळ सरळ सांगा ना, सरळ विचारलं का नाही? लोक सध्या पैशाच्या मागे आहेत का पुण्याच्या मागे लागलेत? आता इथं बसून काय भेटतंय? कीर्तन ऐकल्यानंतर पुण्य. इकडं गर्दी जास्त आहेत का? उद्या जर नुसतं तुम्हाला माहीत पडलं की मोदीनं पुन्हा 4-4 हजार रुपये अकाउंटवर टाकले, 2 दिवसात काढा, तिकडं गर्दी जास्त राहील का इकडं? सगळे पैशाच्या मागे. 12 डोळ्यानं पाप सारी, अरे नारायण बघतो, पैशासाठी माणूस झुरतो, पैशासाठी मरतो, वासुदेवाची ऐकावानी, अहो जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. ओ पैशाची जादू लय नारी, तान्ह्या पोराला त्याची हाव, येती मागून वळतया पैशा पाठी धाव, पैशा पायी सारी माणस, अरे या दुनियेची गुलाम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. पैसा काम करतो का पैसा काम करतो का माणूस काम करतो? सांगा ना. माणूस नाही काम करत, पैसा काम करतो. पैसा. एखादा गरीब असू द्या, त्याला लोक, त्याचं नाव परशुराम जर असलं नाव सुद्धा सारखं घेत नाहीत लोक. हे परशा, पैसा नाही त्याच्याकडे, गरीब आहे बिचारा, अंगावर फाटके कपडे आहेत, परशा म्हणतात लोक. परशा. परशा कामा धंदा लागला आणि चांगला कमवता झाला बिचाऱ्याने, ट्रॅक्टर घेतलं, लोक म्हणतात परशु. मग परशा नाही म्हणत, काय म्हणतात? परशु. परशुनं ट्रॅक्टर घेतलं, दुसऱ्या वर्षी डबल ट्रॅक्टर घेतलं, पैसा कमवायला लागला, भरला उमेदवारीचा अर्ज सरपंचाचा गावातला. मग लोक म्हणतात परशुराम. काय म्हणतात मग? पहिल्यांदा परशु, पहिल्यांदा परशा, परशु, मग परशुराम, आणि निवडून आला. लोक म्हणतात बायले वा, परशुराम भाऊ आलेत, परशुराम भाऊ आलेत. हे सगळे नावं तुमचे झालेत की नाही? फक्त पैशानं झाले, पैशानं. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे भाई, दिल का साथी नहीं तुम्हाला जर चालायचं असेल ना तर ऐका, या दुनियेत तुम्हाला फक्त पैसा घेऊन चालतो, पैसा. आणि म्हणून ऐका, पैशाच्या पाठीमागे सगळे लोक लागलेले आहेत. लोकांचं चुकीचं नाही, कारण या दुनियाची राडगाडगी जी असेल ना, लोक फक्त पैशावून माणसाला ओळखत असतात. पण एक सांगतो तुम्हाला, पैशाच्या मागे तुम्ही किती पळाले, किती सुद्धा, पैसा जर येणार असेल तर तो कुठूनही आल्याशिवाय राहणार नाही. एक दोहा म्हटला जातो, तकदीर लिखे
लक्ष्मी हटती नहीं हटाने से, ओ निर्धनी धनिया नहीं हो सकता, रात दिन कमाने से. काही लोकांनी जर विचार केला की आपल्याला एका वर्षातच धनवान व्हायचं, किती प्रयत्न करू द्या, जर नशिबात नसेल तर मिळणार नाही. आणि नशिबात असेल तुम्ही लोटून द्या लोटून. जुन्या काळातले कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. एक माणूस संडासला बसला, डबा घेऊन बाहेर गेला. आता लोक बसतात तर तिथं काही रिकामं बसत नाही, तिथं तरी शांत बसावं ना. त्यानं काडी घेतली आणि उकरायला लागला. उकरायला लागता लागता त्याला दिसलं की मडकं एक कुठंतरी लागतंय मडकं काडीला. त्यानं माती बाजूला केली, पाहिलं ती वेळणी बाहेर काढली आणि त्याच्यात त्याला सोन्याच्या मोहरा दिसल्या. विचार केला आपण दुसऱ्याच्या शेतात बसलोय, याच्या आजोबा पंजोबांनी हे पुरून ठेवलं असेल याच्यासाठी, आपण नेणं काही योग्य नाही. जुन्या काळात लोकांचे विचार चांगले होते. ते दुसऱ्याचं धन दुसऱ्याचा पैसा याला असं स्वीकारत नव्हते लोक. का? हा धन दुसऱ्याचं धन, चोरीचं धन हे आपल्या पुढाला घातक ठरेल असं लोकांना माहीत आहे. आता लोक एवढे बदललेत, कितना बदन गया इंसान, देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. एवढा माणूस बदलला आता. तो स्वतःचं तर खातो, दुसऱ्याचं खातो, शेजाऱ्याचं खातो, इकडच्याचं खातो, तिकडच्याचं खातो. अहो काय सांगू तुम्हाला, संडासातले पैसे खाऊ का लोकांना गावात ते गरीबाचे? हा, त्याच्यातले लोक पैसे खातात ते सुद्धा कमी पडत नाही. त्या माणसानं ते धन झाकून टाकलं. घरी आला, हातपाय धुतले आणि बायकोला सांगितलं, म्हणे ऐकते का, अगं मी बाहेर दिशेला बसलो होतो आणि तिथं बसल्यानंतर सहज कोरायला लागलो तर मला तिथं मडकं दिसलं, त्याच्यात अशा सोन्याच्या मोहरा होत्या. तो आवाज गेला शेजाऱ्याच्या कानावर. त्यानं विचार केला की हे म्याड आहे, म्याड आणलं नाही, आपण जातो. पण त्या बायको म्हणे आता नका जाऊ, आता जर गेले लोकांना पाहिलं तर वाट्यावर येणार नाही, भांडणं होतील गावात, संध्याकाळच्या टायमाला जा. तो संध्याकाळच्या टायमाला गेला आणि टॉर्च लावून पाहू लागला. कुठं उकरलंय ते पाहू लागला. एका ठिकाणी दिसलं त्याला उकरेल, पण त्याच्या नशिबात नव्हतं. त्यानं जसं त्या मडक्यावरची वेळणी काढली, त्याला आत इंगळ्या आणि इंचू दिसले. त्यानं विचार केला की मला फसवायसाठी जोर जोरानं बायकोला सांगत होता याच्यात विंचू आहेत, बर दाखवतो म्हणे तुला. आता कशी विंचू नाही तुला डसू घातलं तर मग मन. संध्याकाळी घरी आला, मडका असं ते पॅक बांधून घेतलं लाल कपड्यानं त्याचं तोंड. आता या बिचाऱ्याचा जो शेजारी होता त्याचं घर छपराचं होतं, छपराचं. वरून तुराट्या टाकलेल्या होत्या, सनकाळ्या टाकलेल्या होत्या आणि हा बाजूवर झोपलेला होता. याची बायको उपाशी पोटी झोपलेली होती. म्हणे तुम्हाला तिथं माड दिसला आणि तुम्ही घरी घेऊन आले नाहीत. हा म्हणे टेन्शन घेऊ नको, देव देणारच आहे कधी ना कधी. त्याच्या जर इच्छा असेल, त्याच्या मनात असेल तर तो छप्पर फाडके देत आहे, असं सुद्धा आपलं होऊ शकेल, टेन्शन घेऊ नको. त्याच्या बायकोनं स्वयंपाकच केला नाही, कसं काय छप्पर फाडके देतो म्हणे, पाहतेच मी आता. यानं ते माठ आणला आणि पाहिलं की झोपलेला आहे. ते थोडंसं असं कचरं बाजूला केलं आणि माठ असा उलटा केला, कापडं सोडून घेतलं आणि पळत सुटला घरात. पण ते विचू राहिले नाहीत बापू. काय झाले, पुन्हा सोन्याच्या मोहरा झाल्या. याच्या अंगावर पडायला लागला. यानं बायकोला आवाज दिला, अगं बघ मी म्हटलं होतं ना तुला, भगवान देता है तो छप्पर फाड के देता है, वरून पाय धार पडायला लागली. म्हणून धनासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले, तुमच्या नशिबात नसेल तर धन तुम्हाला मिळणार नाही, आणि तुमच्या नशिबात असेल तर धन तुमच्यासाठी धावत येईल. महाराज सांगतात, अन्नमान धन हेतो प्रारब्धाधीन. पण सगळे लोक पैशाच्या मागे आहेत, पुण्याच्या मागे कोणी नाहीत. पण एक तुम्हाला सांगून जाईल, पैशाला काही प्रतिबंध आहेत, पुण्याला कोणताही प्रतिबंध नाहीत. पैशाला प्रतिबंध 3 आहेत. एक देशाचा प्रतिबंध आहे, एक काळाचा प्रतिबंध आहे, तिसरा आणि जन्माचा प्रतिबंध आहे. या देशातला पैसा तुम्ही परदेशात नेऊ शकत नाहीत. त्याचं तिथं त्या देशाचे जे चलन असेल त्याच्यामध्ये त्याचे रूपांतर करावं लागतं. तुम्ही अमेरिकेत जर जातो म्हटले तर तुमचे हे 100च्या नोटा 500 नोटा तिथं चालणार नाहीत. त्याचं डॉलरमध्ये रूपांतरित करावं लागतंय. म्हणून पैशाला देशाची मर्यादा आली, पैशाला काळाची मर्यादा आली. मला सांगा देवा,
500ची आणि 1000ची नोट जी बंद केली ती किती चांगली होती हो. हा असा किस्सा बरेल वाटे 500 नोट म्हटली, आता तरी अशी बारीक आहे. पण त्या 500ची आणि 1000ची नोट आता जर घेऊन जर कोणी जर दुकानात गेलं तर भेटेल का काय तिच्यात? पावशेर साखऱ्या सुद्धा देणार नाही 1000 रुपयाच्या नोटेत. का? मोदी साहेबांनी रात्री 8 वाजता सांगितलं, वर्तमान में जारी आज रात 8 बजे से 500 और 1000 रुपये की नोट कानूनन अनलिगल होगी असं म्हटलं. आणि ज्याच्याकडे जास्त होत्या त्यानं दुसऱ्याच दिवशी गंज पेटवला आणि काही त्याच्यात टाकल्या, कोणी दुसऱ्याच्या घरात फेकून दे, कोणी कुठं फेकून दे. हा आता ती नोट चालते का हो? नाही चालत, कारण तिला काळाची मर्यादा आली आणि पैशाला जन्माची मर्यादा आहे. तुम्ही किती संपत्ती कमवा पण पुढच्या जन्मात तुमची संपत्ती तुम्हाला कामाची येणार नाही. एका माणसानं याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात असं करून बिचारानं घर बांधलं. एक पुढं स्वेटर काढलं, त्याच्यात दुकान काढलं, त्याच्यात मस्त असे रॅका आणले, सगळा माल भरला. दुसऱ्या दिवशी उद्घाटन करायचं, पत्रिका छापल्या. रात्री याला झोपच लागली नाही. 12 वाजता अटॅक आला. अटॅक घेऊन मेला बिचारा. त्याचं मन गुंतलं कशात? त्या दुकानात. पुढच्या जन्मात हा झाला बकरी. काय झाला? बकरी पहा तुम्ही, एका झाडाचा पाला खात नाही, एकदा या झाडाचा एकदा त्या झाडाचा, अशी इकडं तिकडे मिरवत असते. यानं जसं धन कमवलं होतं, याच्या डोक्यातली टोपी त्याच्या डोक्यात, त्याच्या डोक्यातली त्याच्या डोक्यात. बकरी झाला आणि थोडीशी मोठी झाल्यावर त्याच गावात आला. त्याच गावात आल्यानंतर त्यानं पाहिलं की या दुकानासाठी मी किती प्रयत्न केले, पण साधं चॉकलेट सुद्धा दुकानातलं खाल्लं नाही. आज 2 दिवसापासून पोटात काहीच नाही. म्हणून बकरीने विचार केला, दुकानाच्या पुढं धान्याचे पोते मांडलेले आहेत, आपणच कमवलेलं होतं, आपणच कष्ट घेतलेत, आज खायला काय हरकत आहे. आणि म्हणून बकरीनं त्याच्यात तोंड घातलं. त्याचाच पोरगा, ज्यानं दुकान बांधलं होतं त्याचाच पोरगा बाहेर आला. पाहिलं बकरीनं तोंड घातलं, काडी घेतली ना अशी तोंडावर मारली. 2 दिवस बकरीचं तोंड सुजलं महाराज. त्या बकरीला डबल पाला खाता आला नाही. ऐका, या जन्मातली तुमची कमाई पुढच्या जन्मात कामाची नाही. आया है सो जाएगा हे राजा रंक फकीर, कोई सिंहासन चल चढ़े कोई देखत जंजीर. आणि म्हणून या जन्मातली तुमची संपत्ती पुढच्या जन्मामध्ये कामी येणार नाही. पैशाला प्रतिबंध आहेत परंतु पुण्याला कोणताही प्रतिबंध नाहीत. हरे रामकृष्ण संप्रदायाचे आचार्य नुसते नामाच्या बळावर संपूर्ण भारताची प्रवास यात्रा त्यांनी 1 रुपया खिशात नसताना केली. पुण्याला कोणतीही देशाची, काळाची आणि जन्माची मर्यादा नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात पुण्य संपादन करा. जर संतांचं नाव घेतलं तर तुम्ही पुण्यवंत व्हाल. माझी सुद्धा वाचा संत नामापासून तुटी घेणार नाही, घेत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संत नामापासून तुटी घ्यायला तयार नाही. कारण
अनायासपणे संत नामाने महालाभ पदरामध्ये पडतो त्याला कोण टाकेलो. संसाराच्या प्रांतामध्ये लाभच नाही हो. लाभासाठी लोक रात्रंदिवस धडपड करत राहतात परंतु त्यांच्या पदरी लाभ पडत नाही. तुमच्या गावात म्हशी आहेत का? म्हशी करंजीत? हो बापू, म्हशी आहेत ना? म्हशी आहेत. म्हशी चारायला कोण घेऊन जाते? पुरुष मंडळी का महिला मंडळी? हा काय साध्या भाषेत सांग का? बाया का माणसं? माणसं चारतात ना म्हशी. बरं, त्या म्हशीला धुवायचं असलं तर कोणाकडे ड्युटी? हा, माणसंच करतात ना. तिला चारा टाकायचं काम माणसं. दूध काढायचं काम. दूध काढून बकेट घेऊन माणूस घरात चालला की बाई म्हणते हो थांबा ना, नेमकंच घर पुसलं, चतुर्थीचा उपवास मला, दिवसभर झाले पोटात काहीच नाही, घर पुसून पुसून घायाळ झाले, घर पुसून घायाळ झाले आणि तुम्ही भरका जोडा शेणाचा घेऊन घरात चालले. पाहू दे इकडे ते दुधाची बाटली, एकदा जोडा धुनिया, हातपाय धुनिया. एकदा बाटली बाईनं घेतली की याला दिसत नाही, दूध दिसत नाही याले. मग पुन्हा मग याला काय दिसतंय? ही बाई काय करते? दूध तावती, साय काढती, ती मडक्यात टाकती, 8व्या दिवशी रई लावती. रई लावली की मग याला दिसतं काय? काय दिसत असेल याले? ताक. ताक एकदा नाही, दोनदा नाही, दिवसात 3दा घे म्हणती बाई, 3दा. पण म्हैसवळ, म्हशील चारा टाक. पायट माणूसाला कामावून की विचारतो का ग काय केला स्वयंपाक? काय नाही, एक ताक काढले, ताक. आणि मग विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये,